तुमको क्या हो रहा है? अरे तेरे को क्या हो रहा है? उसको जो होता है भाई। मेरे को भी हो रहा है। उसको क्या हो रहा है? तेरे को क्या हो रहा है? उसको जो होता है। मेरे ए बावळा केवढे पट्टे टाकता. चाललं का व्हायचं कुछ होता है. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. सिरीज नंबर 2च्या पार्ट 2मध्ये. पार्ट 1 जर तुम्ही बघितलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, पटकन जाऊन पार्ट 1 बघा, त्यानंतरच तुम्हाला पार्ट 2 समजणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे. आमचे काका पण खूप सुंदर दिसत होते जागरण गोंधळाच्या दिवशी. व्हिडिओ पूर्ण लास्टपर्यंत बघा, तुम्ही खूप हसताल, तुम्हाला खूप भारी वाटेल ही व्हिडिओ बघितल्यानंतर. या पाटा खाली बसा. पाहुणा हत्ती का पाटा खाली हत्ती पाटा खाली बसेल का? हा पाहुणा टेकून आहे का? मग तसं नाही. हा. पाहुणे तुम्ही आलात, आला चहा घेणार? नको. चहा नाही तुला होत्या. कॉफी घ्या. अजिबात नको. दूध घेता का? दूध नको. मिला पोरग आहे का? दूध बी नको. नको. थंड घ्या मग. थंड काय? पेप्सी, पेप्सी नको. कोको कोला, नको. थम्सअप सर्दी होती. घेता का माझा? तुझा काय? मँगो 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 माझा कंपनीचा मँगो. नको. तो तो बी नको. नको. पाहुणे हा घेता का मग? काय हो? डबल गोडा भेटतो की इड? त्या अंबादास मामाला घेऊन जा. कुठे गेले? 2-3 महिने झाले सोडून दिली त्यांनी. असं आहे का? त्या अंबाबाईनं हा. त्या कोल्हापूरच्या राजाला शिक्षा कोणती केली? कोणती गेली महाराज? त्याला नराची नार बनवली, हार बनवली तर हातावर पडली दिली, आणि झोपायला पाठवलं. 5 घडी जोगवा मागायला पाठवलं महाराज. हो. ऐक नाही. हो. खाल्लेल्या गट्ट्याच्या भाजीला लय आवक येत. मग पंक्तीच्या पंक्ती बसेल होते. खायला किती होते? 360. ऐकायला 7-8 बाद झाली. बरे. त्याला कारण आहे भाऊ. काय? ऐक, खाऊन गेले ना ते भाविक लोक होते. आणि बसले हे करंटे. हे उरफाटे करून. मग रे अरे खाऊन गेले ते करंटे होते. बर. हे भाविक बसले बिचारे, यांना आवड. गोळे बामटे बसले. ए बापटे नाही, भोळे बाबडे. हा गोळे बाबडे. त्याची म्हणे राधा काय? आवड त्याला सवड. हा करंटेला झोप. हा, ज्यांना झोप लागले ते गेले. मग हे बसले आता सकाळी 8:30 वाजेपर्यंत. त्या बापाची ठेवी. नाही का? म्हणून भोळ्या भक्ताने जागरण मांडलं महाराज. हो. या भाऊचं नामाज पाडायचं झाले. काय रे, नामाज पडत होता? झोप लागली त्याला. त्याला शेंदूर लावा लागतो दादा. जेवू घाल. 5 बोकडे कापीन आणि 5 वागे मुरळी जेवू घालीन म्हणा. नाही ना भाऊ, 5 वागे मुरळी का 5 बोकडे जेवू घाला, आमचं 10 मिनिट बी घालून घे. नका तुम्ही शिजायचे नाही लवकर. नाही सुपारी टाक ना मग. अहो बाई, तुम्हाला मारून मला काय भेटणार आहे? आहे का नाही? 5 बोकडे कापील आणि 5 वागे मुरळी जेवू असं घालीन सरळ म्हणलं. म्हणत. तेच त्यांचा म्हणलं. गोंधळ झाला. झाला. 4 आया बाया येऊन हळदी कुंकू वाहिले. हा. त्या खंडोबाला बेल भंडार वाहिला. वाहिला. मग त्या दिवट्याचा कपाळ कार्य सोनं. लावरे त्याला काचा पत्रे ए, भंगार. भंगार नाही, भंडार म्हणावं, भंडार. चांगलं सजव. हा, पोळ्याचा बैल आहे म्हणे, चांगला सजव. वर पाय का? ए, वर पाय गो म्हणायला की बाई माणूस आहे का? वर पाय हो म्हणावा. नवरा आहे का वर पा हो म्हणायला. आजचा दिवस करून दे. याला करून कलरला कलर हे करून. भाकर लावला. बेल भंडार लावला माझ्या नावाचा कुकू लाव. आणि वयचा सणावरा म्हणजे माझ्या नावाचा कुकू लाव. हो बागोबा. हा. बेल भंडार लावला, कुकाचा टिळा दिला. दिला. पाव कसा दिसतो? हा, कसा दिसतो? पाय कसा दिसतो? हा ना. कसा हो? जसा काय मारी यायचा बघा. मारी यायचा बघा. तो काय मारी यायचा बघत आहे का? कुठला मरीचं बघा ते. मारी यायचा बघत आहे का तो? गुबगुबू आलाय. गुबगुबू आलाय. गुबगुबू आलाय. गुबगुबू आलाय का? मारी यायचा बघत आणि गुबगुबू आला म्हणतो. मग रे कुठे बालवाला? नाकाने ये. आलाय की तो. कोण नालायक आहे? हो तो बोलला. हो बाई तो बारीक. तो बारीक कोण नालायक? अरे जाऊ दे बाई मूर्ख आहे. कोण रे? ओ मी नाही, तो जम्बो पावाडा बोलला. बाई, हो, भाऊच्या कपाळावर भंडार लावला, कुंकाचा टिळा दिला. देवादिकासारखं स्वरूप दिसायला लागलं. साक्षात भाऊ भगवंताचं स्वरूप भाऊच्या चेहऱ्यावर दिसू लागलं बाई. म्हणून भाऊ सुद्धा देवादिकाच्या, आजच्या दिवस तो दिवट्या भाऊ सुद्धा देवादिकाच्या पंक्तीतला म्हणून त्याची चेष्टा मस्करी करायची नाही. डिंगल टवळकी करायची नाही. केल्या बिगार राहायचं नाही. नाही करायचीच नाही नाही. राहायचं. नको, कोण कातडी काढून घेईल हाताने. म्हणून ऐकलं भागोबा, हा. जागरण मांडला असताना हो. 33 कोटी देव आले. रंगना प्रीती येऊन पसरले. हा, पसरले.
मस्त तिथून पोळ्या करून नेलत्या त्यांनी. ते संदीप भाऊच्या बाईने दिले होते. नाही का रे? तिकडे जाऊन मस्त गट्ट्याची भाजी, हा. रस्सा, जिलेबी. किचन मध्ये जाऊन बसले कोणी पाहू नाही म्हणून. येऊ द्या, हा. येऊ द्या. गरम गरम जिलेबी आणखी. आहे का रे? हा. एवढं दडपलं होतं म्हणून ते पसरले. मग काय काय म्हणू म्हणशील? काय म्हणू? हाच गण. हाच गण. काय म्हणशील? हाच गण. मी म्हटल्या बरोबर लगेच म्हणायचं. सोपय सोपय. हाच गण. हाच गण. जागरण गोंधळ असल्या, तिडबी हागण. भारुड असल्या, तिडबी हागण. तमाशा असल्या, तिडबी हागण. कीर्तन असल्या, तिडबी हागण. गणगावळण असली, तिड सुद्धा हागण. काही काय नाही. एखाद्याची मुलगी सासरी चालली, तिडबी हागण. एखाद्याची मूठ धरली, तिडबी हागण. रिंगण भरायला घेतलं, तिड सुद्धा हागण. नाही शुभकार्य असल्या, तिड तर पहिले हागण. पैसा हागत आणि गौऱ्या थापीत तुला हात नाही लावलं, तुला हाच गण म्हणायला लावलं. अहो बाई तुम्हाला समजलं नाही का काय हो? बाई? हा, भारताची पंतप्रधान इंदिरा गांधी होऊन गेली. पंतप्रधान. पंतप्रधान नाही पंतप्रधान. हा, काय? पंतप्रधान. हा, पंतप्रधान. प्राईम मिनिस्टर. बरं बरं, प्राईम मिनिस्टर. जाता जाता बाईनं कीर्त केली. कोणती व? कुटुंब नियोजन करा म्हणे. कशी? या पृथ्वीवर लोकसंख्या फार झाली म्हणे. नाही झाली. कुटुंब नियोजन करा. करा. बाईने कुटुंब नियोजन कसं करायला सांगितलं. करा. हम दो हमारे 550. हम दो हमारे 550. अरे हम दो हमारे दो हा, मन. हम दो हमारे दो. म्हणून बाईनं ती बचत करायला आणि लावली. तू रे? मी शब्दाची बचत केली. कशी? हाच गण मधला तर चमच्याचा काढून टाकला दडधोपट. हागण. का बरं, काय झालं आता तुला? मिशा भरतील ना. तुमको क्या हो रहा है? अरे तेरे को क्या हो रहा है? उसको जो होता है भाई, मेरे को भी हो रहा है. उसको क्या हो रहा है? तेरे को क्या हो रहा है? उसको जो होता है. मेरे ए बावळा केवढे पट्टेला तुका. चाललं का व्हायचं कुचकुची होता कांदा पट्टे, कांदा ए कांदा जाण लवकर कांदा आण ना. याला लागून आता. गेला लागून म्हणजे मारायचं असतं का एवढ्याने? अशी मस्करी असते का? हो, डोळे उलटे केले त्यांनी पार. तुम्ही उलटी केले म्हणजे नाडी चेक कर त्याची. आहे पैजामाची नाही, हाताची नाडी चेक कर. असं सांग ना मग आता. हा, हाताची नाडी चेक कर, हाताची नाडी चेक कर. पहिल्या नाडी चेक करायची. त्याचा बीपी चेक करतो. या असा. हॅलो हा, हॅलो हो, हॅलो. काय रे? बाई हो, रिंग वाजायची तो उचलत नाही. रिंग वाजते पण उचलत नाही तो. म्हणजे यायला थोडस धडधड वाजत बाई. थोडस दुखदुखी आहे. म्हणजे थोडीशी दुखतो. हा खरं नाही? हा पाऊस चालला. चालला. रोहिणी डॉक्टरला बोलवायला. आकुला बोलवा. झोपली असेल आता. आकुबाई यायची नाही. नाही येणार. काय करा झालंय नाही ना. बाई. पाऊलही चांगला. बाई. जाता जाता दिवाळीची पैठणी राहिली तेवढी देऊन जा रे दादा. आईची बोरमाळ बी देऊन जाय रे भाऊ. तेवढं बांगल्यावरती नाव टाकायचं राहिलं ते बी टाक रे दादा. सातबाऱ्यामध्ये माझं खात्यात नाव राहिलं ते टाक रे भाऊ. जीवानी चांगलं वावरायचं बघायचं पडलं. बाई 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 भाऊ दे चांगला होता ना. बाई. परत लग्नाला गेला तर चपला चोरून आणायचा बाई. हागायला गेला तर बिना पाण्यात जात होता ना बाई. काय करत झाले नाही ना बाई. भाऊ होय बाई. हो. तो बिचारा जीवानी चालला आणि पैठणी घेताना आणि बांगला नावावर काढताना आणि उतार्यावर नाव टाकताना रे. बाई विचारून काय म्हणजे थोडासा जीव हा. भाऊला शेवटची इच्छा विचारायची. भाऊ चहा पितो? नाही म्हणतो. नाही म्हणतो. कॉफी? नाही म्हणतो. ती पण नको. हा. कॉफी नको. दुधू? हा, तो लहान बाळ आहे का दूध प्यायला? हात हात काढ. हा, असं लहान बाळ आहे का? हा, असं म्हण. दूध प्यायला नाही म्हणतो तो. नाही म्हणतो. दूध नको, चहा नको, कॉफी नको. हा. बरं जाऊ दे भाऊ. थंड घे, थंड घे. कोको कोला, नाही म्हणतो. पेप्सी हा. ती बी नको. मिरिंडा, आईस्क्रीम घे. लस्सी, नाही लस्सी बी नको. भाऊ हा. ज्यूस करून आणू? तो बी नको म्हणतो. ज्यूस नको, लस्सी नको, काही नको. भाऊ आईबीची घे मग. बापाची घे. ए आईची काय असते? तो म्हणजे आई आई बी म्हटले. आई बी. आई बी. हा, मी म्हणलं आईची बिन बापाची बी. नाही रे आईची नाही. आई बी. आई बी दारू. काय राहतं? दारू आहे का? हा, दारू. भाऊ टँगो पंच घेतो का? एवढे बारी बारी दारू सांगितले ते नको टँगो पंच म्हणायचे. जय मे. होय ना, कुणीकडचा बावळा. या लहान पोरायची टँगो पे ना. थांब जरा. आणि इकडं. इकडे बघ.
ते पोरं तुला घाबरून राहिले. अरे काय नाही ना योगालाच घे फक्त. अरे उभं राह ना. हे बाय हे इकडे मार बाहेर जायचं. हा तुमचाच कारखाना आहे. कारखाना ही माझी पोरगी म्हण. हा, म्हणजे तुमचीच पोरगी नाही आहे. माझीच आहे माझीच आहे. चांगलं प्रोडक्ट आहे तुमच्या कारखान्यात. बाबा तुला करायचं तरी काय रे? मला काय नाही करायचं. मग रे का हो बाई हा तुम्हाला एक विचारू का? काय हो खरं सांगा. हा या पोरीच्या टायमाला दिवस जायला असताना हा तुम्ही गिरणा धुणं बिनं धुतलं होतं का हो? काय रे केलं तरी काय तुला? नाही तसं केल्यावर या असं होतं मग. पाया पड म्हणे तोडे किती काय म्हटलं तर म्हणे पात्र कोण हागलं तुला मला विचारायची काय गरज रे? मला काय घेणं नाही बाई. काय घेणं नाही ना हा. गपचूप उभा राह मग. हो या असं असं का म्हणून करते? अरे पोरीला लय मोठा काना आहे दादा. काला नाही हो, कॉलेज मग करेल असं. हा कॉलेज करेल पोरीने शाळा दादा. मी शिकेली. लय मोठं कारण आहे दादा त्याला. काय अरे पोरीचं शिक्षण करून करून हात तसे झाले. म्हणजे लिहून लिहून वही फाटून गेली पण पेन उगाळला नाही. नीता मॅडम रिटायर झाले पण ती पोरगी काही शिकली नाही. टेन्शन चालू असेल ना त्यांना. बाई पगार घेता. म्हणजे शाळेत बी जायची? शाळेत जायची ती खरं काय? मग शाळेत जायची हा. कवा? आजी. शनिवारी दुपारी आणि रविवारी दिवसभर. म्हणजे शनिवारी दुपारून हा आणि रविवारी दिवसभर. बाई हो ही जर शनिवारी दुपारून पोरी अशी वय तू आता इकडं पाहू दे मला याचं काय. ही जर शनिवारी दुपारून आणि रविवारी दिवसभर शाळेत जात होती हा तर हिला शिकवायला हिच्या नवरा जात होता का? जायचं नवरा जात होता का? गेलं तरी काय तुला मगाशी सांगितलं ते नीता अहो मॅडम. मग शनिवारी दुपारून रविवारी दिवसभर कोणाची शाळा राहते? नीता मॅडमची. अरे म्हणजे किती शिकेले अशी? अरे 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 विचारलं काय तर म्हणे पोरी नाही सगळे. पोरीचं शिक्षण. हा? अरे 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 पोरीचं शिक्षण पिया बिका मुचल की पिया बिका मुचल की असं पोरीचं शिक्षण अहो रे. बाई तमचा बेना अंगठे बाद बाई आव. हिला जाऊ द्या कडे माग. पोरी माग जाय माग. माझ्या माग रे. हा दुसरी बोल कडे. हे लोक बाई यमुना इलू इलू इलू. बाई हे इलू इलू नाही हे. बघ हे हत्तीचं पिल्लू आहे. इकडे 20 रुपये आले. बर. या 20 रुपयाचं सांग कोणाला कोणाला? सांग केलं त्या मास्तरीन बाईला. मास्तरीन बाई. नीता बाईला. 900 रुपये होती. नीता बाईला सांग काय करायचं दादा. काय? त्या 20 रुपयाला 40 रुपये द्या. हा म्हणे तुमचं काही खरं व्हायचं नाही काही. म्हणून त्याने त्या ताईला काय सांगायचं? काय सांगायचं? जर 20 रुपयाला 40 रुपये नाही दिले तर नीता मॅडमला गाणं कसं म्हणायचं? असं मांडवाच्या दाढी ग सोने मांडव दाढी. पाया लाटीच्या पापड 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 लाटीच्या पापड पाया लाटीच्या पापड 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 लाटीच्या हा सांग केलं त्या मंगलताईला. पेन्शनला दादाचं बंडल भेटलं होतं का? 50च्या 100च्या काढा होते दादाचे काय. तर आता ह्या ठिकाणी लंगर तोडायचा कार्यक्रम सुरू झाला आहे. सकाळी 5 वाजता लंगर तोडायचा कार्यक्रम करता आणि जी लंगर तुटते ती आपण आपल्या देवाऱ्यात ठेवतो पूजेसाठी. मेन मोटिव्ह हाच राहतो जागरण गोंधळाचा की लंगर तोडायचा कार्यक्रम असतो या म्हणून जागरण गोंधळाचा कार्यक्रम करतात. तर इथे जी क्लिप होती ती डिलीट झाली म्हणून एडिट क्लिप मला ॲड करावी लागली. तर इथे लंगर तुटला आहे.
तर इथे लंगर तुटल्यानंतरचा जो पुढचा कार्यक्रम होतो तो इथं सुरू झाला आहे. सकाळी 5:30 वाजले होते हा कार्यक्रम जेव्हा चालू होता त्यावेळेस. कोणाचा कशाने काय भरतो कोणाचा कशाने माणिक मोत्याने काय पहिली आरती मानाची ग अंबाबाई, आरती मानाची. आईला लावून अगरबत्ती ग अंबाबाई, लावून गरुड ज्योती. तर मित्रांनो पूर्ण एरिया सन्नाटा झाला आहे कारण की सगळेजण आता झोपले. कार्यक्रम संपला होता सकाळी 5:30 वाजता. तर आपण चाललो आहे आता परत नाशिकला कारण की आपला पेपर होता म्हणून आपल्याला परत लगेच निघावं लागलं सकाळी नाशिकला. तर मित्रांनो आपण आता येऊन गेले आपल्या नांदगावच्या रेल्वे स्टेशनवर. खूप झोप लागत होती कारण की सकाळी सकाळी रात्रभर जागे होतं म्हणून झोप नव्हती झाली. तर मित्रांनो तुम्हाला काकाच्या लग्नाची सिरीज नंबर 2 आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या. चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करून द्या. जर तुम्हाला पूर्ण प्लेलिस्ट बघायची असेल तर ती आपण प्लेलिस्ट म्हणून बनवली आहे काकाची लग्न सिरीज, तर तिथे जाऊन नक्की व्हिजिट करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.